नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी विद्यापीठ राहुरी यामध्ये महत्त्वाची जाहिरात आली. 787 पदांची ही जाहिरात आहे. यामध्ये आपण जाणून घेऊया की कोणकोणती पदे रिक्त आहेत, कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात येथे आलेली आहे, जागा किती आहे, पगार पात्रता किती आहे आणि परीक्षा पद्धत, निवड पद्धती कशी असणार आहे. विशेष करून ही जाहिरात अशा विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीलाच अनाउन्स करून देतो जे विद्यार्थी या राहुरी विद्यापीठाच्या अंतर्गत जी जागा आहे ती जागा त्यांची गेलेली आहे. असे प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही जाहिरात आहे. महाराष्ट्रातले अन्य प्रकल्पग्रस्त किंवा अन्य विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही. आणि राहुरीमधले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनीमध्ये ज्यांची जमीन गेली असे प्रकल्पग्रस्तांना खूप मोठी संधी आहे. 787 पदांसाठी जाहिरात आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे मला प्राथमिक अंदाज असा वाटतो, कदाचित बरोबर की चूक मला सांगा, कदाचित 787 मुलंच नसतील जे फॉर्म भरतील ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन डायरेक्ट होऊ शकतं. एक्झाम घ्यायची पण कदाचित गरज पडणार नाही. पण जर वाढली संख्या तर 2,500-3,000 हजारापर्यंत फॉर्म घेऊ शकतात. पण त्याच्यावर जाईल असं मला वाटत नाही. म्हणजे एका जागेसाठी 3 विद्यार्थी कदाचित फॉर्म भरू शकतो, कारण हे लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी जाहिरात आहे. नीट समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की यासाठी तुम्हाला जी नॉन टेक्निकलची आपण बॅच अनाऊन्स केलेली आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आहे, ज्या बॅचमध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. आणि ते जेवढे पद जवळपास 38 वेगवेगळे संवर्ग आहे. ह्या 38 म्हणजे 28 गट क चे संवर्ग आहे आणि 10 गट ब चे संवर्ग आहे. ह्या 38 संवर्गांसाठी नॉन टेक्निकल सगळं तुम्हाला हे 4 सब्जेक्ट आहे, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस सगळे तुम्हाला मिळणार आहे. काही घटक असे आहेत, काही पोस्ट अशा आहेत की ज्यांना टेक्निकल लागणार, तर टेक्निकलची पण बॅच आपली वेगळी असणार आहे. आता फक्त मी नॉन टेक्निकल अनाऊन्स करतोय, टेक्निकल पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो. आता बघा, ही बॅच जी असणार ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ही बॅच जरी तुम्हाला IBS TCS पॅटर्न दिसतो तर सुद्धा यामध्ये तुम्हाला ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन MCQ बेस एक्झाम होणार आहे. सो त्यासाठी सुद्धा ही बॅच तुम्हाला 100% उपयोगात येणार आहे. कारण सगळे मराठी, इंग्लिश, ग्रामर तर काय बदलत नाही कुठेच. मॅथ, रिजनिंगचे सगळे टॉपिक इथे कव्हर केलेले आहे आणि जीके जीएस पण आपण कव्हर केलेला आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीच्या ॲपला जाऊन डायरेक्ट परचेस करा, कारण तुम्हाला नवीन वर्षानिमित्त 2 जानेवारीपर्यंत ही ऑफर आहे. 25% ऑफ आहे. तुम्हाला ही बॅच 1499 रुपयामध्ये आत्ता गेला तर लगेच मिळणार आहे. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ही जाहिरात कुणासाठी मी सुरुवातीला सांगितलं, ही जाहिरात तुम्हाला फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. जाहिरात कधी आली आहे? 31 डिसेंबर 2024ला, म्हणजे मागच्या वर्षात आली आणि तुमच्याशी मी ह्या वर्षात बोलतोय, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर बघितलं तर कोणती कोणती पद्धती, आपलं पहिलं पद महत्वाचं बघा. एकूण संवर्ग किती आहे? गट क चे 28 संवर्ग आहे. एकूण जागा गट क च्या 241 आहे. आता महत्वाची पद मी तुम्हाला सांगतो बघा. ते आपलं पहिलं महत्वाचं पद आहे वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क. जागा किती? त्याच्या 21 जागा आहे. वेतन स्तर तुम्हाला बघितला S8 म्हणजे जवळपास 35,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला या पदासाठी आहे. आणि ह्या सगळ्या जागा परत एकदा मी रिपीट करतो, प्रकल्पग्रस्तांसाठी आहे. मग प्रकल्पग्रस्त असू शकतो SCचा, STचा, NT अ ब क ड चा, SBC, OBC, त्यानंतर SCBC, EWS राखीव होऊ शकतो. त्यामध्ये पण एखादा प्रकल्पग्रस्त असू शकतो. प्रकल्पग्रस्त महिला असेल, प्रकल्पग्रस्त माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असू शकतो, प्रकल्पग्रस्त अंशकालीन असू शकतो, दिव्यांग असू शकतो, अनाथ असू शकतो आणि ओपन पण असू शकतो. त्यानुसार ह्या जागा टोटल, ह्या जागा किती आहेत? टोटल 21 जागांसाठी हे महत्वाचं पद आहे वरिष्ठ लिपिक. पण ह्या पदासाठी काय पात्रता लागते बरं? थोडक्यात समजा, पदानुसार पात्रता, परीक्षा स्वरूप आणि पगार. आता हे आहे पद वरिष्ठ लिपिकचं, मी तुम्हाला आता सांगितलं ते पद 35,000 सॅलरी आहे. याची शैक्षणिक अर्हता काय? शैक्षणिक अर्हता बघा, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी, म्हणजे पहिला मुद्दा आहे पदवी. कोणताही पदवीधर चालतोय, कोणताही पदवीधर चालतोय. आणि दुसरा मुद्दा तुमचं एक तर मराठीचं 30 किंवा इंग्लिशचं 40, ह्या दोघांपैकी एक तर मराठी, एक तर इंग्लिश, मराठीचं 30 किंवा इंग्लिश 40 दोघांपैकी एक असेल, फॉर्म भरू शकता. लगेच लागणार आहे. ॲपियर विद्यार्थी चालणार नाही. त्यानंतर परीक्षा कशी असेल? मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, प्रत्येक 50-50 मार्क, 200 मार्कांसाठी एकूण 100 प्रश्न असेल, 2 तासामध्ये सोडवायचे आहे. म्हणजे 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे. 200 मार्कांसाठी हा पेपर असणार आहे. आता दुसऱ्या पदाकडे घेऊन जातो. तुम्हाला महत्वाचे पद मी तुम्हाला दाखवतो. टोटल गट क मध्ये पद किती आहे? 28 संवर्ग आहे. मी त्यातले काही महत्वाचे दाखवतोय. गट ड मध्ये किती आहे? 10 आहेत. त्यातले महत्वाचे दाखवतोय. हे गट क चे पहिले तुम्हाला सांगतोय. दुसरं पद महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय, लिपिक आणि टंकलेखक आहे. यासाठी 40 पदसंख्या आहे. S6 नावाचं, म्हणजे जवळपास साधारणतः तुम्हाला 30,000 पर्यंत सॅलरी या पदाला आहे. आणि यामध्ये पदसंख्या किती आहे? 40 आहे. ओके, हे समांतर आरक्षण तुम्ही एकदा लक्षात घ्या. मी आता पहिल्या स्लाइडला तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं, हे तुम्ही लक्षात घ्या. दुसऱ्या याच्यानुसार
पदानुसार पात्रता परीक्षा स्वरूप कसं आहे बघा, लिपिक टंकलेखक कोण फॉर्म भरू शकतं, कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो. आणि सेम इथे सुद्धा मराठी 31 किंवा इंग्लिश तुमचं 40 असेल तर फॉर्म भरू शकता. याला और दुसऱ्याला और काय, संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुमचं चालणार आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. क्वेश्चन पेपर सेम आहे, 4 सब्जेक्ट आहे, 200 मार्कांसाठी 100 प्रश्न 2 तासात सोडवायचे आहे. ओके, बघा हे सुद्धा चांगलं पद आहे तुमच्यासाठी. बरोबर. तिसरं पद महत्वाचं काय, की कृषी सहाय्यक. ज्या विद्यार्थ्यांचं कृषीचा डिप्लोमा डिग्री झाली असेल त्या विद्यार्थ्यांना हे पद बघा, ॲग्रिकल्चर असिस्टंट. 45 पद आहे, साधारणतः 35,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते. हे त्याचं समांतर आरक्षण आहे, जागा 45 आहे. त्यानंतर याचं पगार पात्रता परीक्षा स्वरूप आणि पगार कसा आहे, पगार तुम्हाला मी आता सांगितलं 35,000 पर्यंत सॅलरी आहे. आणि कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. किंवा शासन मान्य संस्था, कृषी विद्यापीठातील कृषी पदविका म्हणजे डिप्लोमा सुद्धा चालणार आहे, किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. डिप्लोमा धारक जे विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. तुम्हाला इथे फक्त 4 विषय जे आहेत ना ते बघितले तर गुण किती, 120 मार्कांना. नॉन टेक्निकलचे क्वेश्चन पेपर आहे आणि टेक्निकलचे क्वेश्चन पेपर तुमच्या 80 मार्कांसाठी असणार आहे. ह्या पदासाठी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. ही नॉन टेक्निकलची पण अवेलेबल आहे आणि नॉन टेक्निकल तुम्हाला मी मागाशी दाखवली, टेक्निकल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. जाऊन ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा. अडचण आली तुम्ही जो नंबर त्या नंबरला कॉल करा. बघा इथे सुद्धा 100 प्रश्न आहेत, 2 तासामध्ये सोडवायचे. 200 मार्कांचा क्वेश्चन पेपर आहे. आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे बघा पुढचं महत्वाचं पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक. बरोबर, त्याला आपण ज्युनियर रिसर्च असिस्टंट. एकूण पद 62 आहे, चांगलं पद आहे. आणि याला जवळपास S13 म्हणजे जवळपास 45,000 पर्यंत सॅलरी आहे. 45,000 पर्यंत. जागा पण चांगल्या आहेत बघा, जागा पण. आणि तुम्हाला एकच एक काम करायचं, राहुरी कृषी विद्यापीठामध्येच काम करायचं आहे, बाकी कुठे जायचं नाही, महाराष्ट्रात कुठे शिफ्ट व्हायचं नाही आहे. यासाठी समांतर आरक्षणानुसार तुम्ही बघू शकतात. 62 जागा आहे. आणि याचं जर पात्रता बघितली तर काय, संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, बॅचलर्स डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी हे लागणार तुमचं. त्यानंतर तुम्हाला इथे विषय जर बघितले म्हणजे क्वेश्चन पेपर टेक्निकलमध्ये 120 मार्क आहे, नॉन टेक्निकलला 80 मार्क असे 200 मार्कांचा क्वेश्चन पेपर आहे. हा तुमचा आम्ही कव्हर करून घेतोय. या संदर्भात नवीन बॅच मी नक्कीच तुम्हाला अनाउन्स करून देतो. 100 प्रश्न 2 तासामध्ये सोडवायचे आहे. त्यानंतर महत्वाचं पद आहे वाहन चालक. बघा गट क चं पद आहे, 26 नंबरचं पदसंख्या आहे, 14 जागा यासाठी आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता साधारणतः 30,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पात्रता जर बघितलं तर 10वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. आणि बस चालवण्याकरिता बॅच नंबर आवश्यक लागणार आहे. हे ज्याच्याकडे असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, कारण 30,000 पर्यंत सॅलरी आहे. बाकी तुमचे क्वेश्चन पेपर सेम आहे, 4 घटक, सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच घ्या, त्यामुळे सगळं कव्हर होतंय. इथे एकूण 60 प्रश्न असणार आहे. बघा इथे 30 120 मार्कांचे म्हणजे 60 प्रश्न असणार आहेत, 1.5 तासात सोडवायचे. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन लेखी व व्यावसायिक चाचणीचे एकूण गुणांच्या आधारे तुमची निवडणूक होणार आहे. व्यावसायिक चाचणी म्हणजे काय, तुम्हाला ड्रायव्हिंग करता येतं का ते चालून दाखवायचं, ती व्यावसायिक चाचणी तुमची 80 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर गट ड मधलं, आता गट क मध्ये तुम्हाला महत्वाचे पद दाखले. आता गट ड मधले बघितले तर टोटल 10 संवर्ग आहे, 546 जागांसाठी गट ड ची ही जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये बघा पदाचं पहिलं नाव प्रयोगशाळा परिचारक, लॅबोरेटरी अटेंडंट म्हणतो आपण त्याला. 7 पदं आहेत. सॅलरी तुम्हाला साधारणतः 30,000 पर्यंत ही त्यांची समांतर आरक्षणानुसार पदांची रचना आहे. त्यानंतर इथे काय कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तर 10वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो. क्वेश्चन पेपर सेम 4 घटकांवरती 50-50 मार्कांमध्ये 200 मार्कांसाठी 100 प्रश्न 120 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. त्यानंतर पुढचं महत्वाचं गट ड चं पद आहे गणक आहे, ज्याला आपण काउंटर म्हणतो, मोजणं करणं. त्यासाठी पदसंख्या आहे 24 आणि याला साधारणतः 25,000 पर्यंत सॅलरी आहे. हे त्याचं समांतर आरक्षणानुसार पदांची विस्तृत आहे. त्यानंतर पदानुसार पात्रता परीक्षा स्वरूप आणि पगार जर आपण बघितला तर ह्या पदासाठी तुम्हाला बघा गणक ह्या पदासाठी तुम्हाला 10वी पात्र असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा कृषी पदविका प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. 10वी प्लस डिप्लोमा. क्वेश्चन पेपर सेम 4 सब्जेक्ट आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच घ्या, त्यात सगळं कव्हर होतं, बाकी काही करायची गरज नाही आहे. एक साधारणतः 100 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सोडवायचे.
नंतर महत्वाचं पुढचं गट ड चं पद आहे माळी 23 पदसंख्या आहे, हे त्यांचं समांतर आरक्षणानुसार आहे वर्गीकरण. त्यानंतर पदानुसार पात्रता कोण भरू शकतं फॉर्म माळी या पदासाठी, तर कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असावा लागेल, असाच प्रकल्पधारक विद्यार्थी येथे फॉर्म भरू शकतो. आणि गट ड नुसार लेखी परीक्षा यायची नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे. 60 गुणांची व्यावसायिक चाचणी, 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अजून पुढचं पद आहे शिपाई. ह्या शिपाई पदाला एकूण संख्या आहे 60 आणि सॅलरी तुम्हाला साधारणतः 22-23 हजारापर्यंत सॅलरी मिळणार आहे, हे त्याचं समांतर आरक्षण आहे. त्यानंतर पुढचं पद आहे पहारेकरी वॉचमन. 54 पदसंख्या आहे. टोटल पगार बघितला तर इथं साधारणतः 22-23 हजारापर्यंत इथेही सॅलरी आहे. आणि एक मजूर सगळ्यात जास्त पद याचीच आहे, 365 पदसंख्या आहे आणि सॅलरी साधारण तुम्हाला 22-23 हजारापर्यंत सॅलरी पण आहे, इथं समांतर आरक्षण आहे. आणि या तिघांसाठी जर बघितलं बघा, शैक्षणिक अर्हता काय, शिपाई पदासाठी 10वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पहारेकरीला 7वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पहारेकरी वॉचमनला माजी सैनिक असेल तर प्राधान्य आहे. मजूरसाठी बघा 4थी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा चालणार आहे, म्हणजे 4थी पासून अगदी पदवीच्या विद्यार्थ्यांना या ॲडमध्ये जागा असणार आहे. परीक्षेचं स्वरूप फक्त बघा, शिपाई या पदाला फक्त एक्झाम होणार आहे, 200 प्रश्नांचे 4 सब्जेक्ट आहे, 100 प्रश्न 120 मिनिटात. इथे मात्र तुमच्या परीक्षाच नाही आहे, डायरेक्ट तुमची व्यावसायिक आणि शारीरिक चाचणी 100 मार्कांची ह्या 2 पदांसाठी होणार आहे. इथे मात्र तुमची एक्झाम होणार आहे, बौद्धिक क्षमता चाचणी, म्हणजे हे सब्जेक्ट असणार आहे. सो अशा पद्धतीची ही महत्त्वाची जाहिरात आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, तर 31 डिसेंबरला फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे, 30 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचे. आता हा जो फॉर्म आहे ना, हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा नाहीये, हा ऑफलाईन भरायचा आहे. कुणासाठी परत एकदा मी रिपीट करतो, राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांची जमीन गेली असेल, आजोबाची असेल, पणजोबाची असेल, त्यांचे तुम्ही जर वारस असाल तर तुम्हाला इथे फॉर्म भरायला संधी आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, प्रकल्पग्रस्ताचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल. तुम्हाला प्रश्न जर असेल काही तर कमेंटमध्ये टाका, पुढच्या व्हिडिओ त्या प्रश्नांच्या आधारे मी नक्की घेऊन तुम्हाला पूर्ण माहिती देतो, काळजी करू नका. अजून फॉर्म भरायला वेळ आहे, घाई करू नका, पूर्ण फॉर्म भरण्याची प्रोसेस समजून घ्या, मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता ह्या mpkv.ac.in ह्या वेबसाईटला गेला तर ही पूर्ण PDF तुम्हाला मिळेल. नाहीच भेटली PDF तर आमच्या टीमला मेसेज करा, आमची टीम तुम्हाला PDF पाठवून देईल. त्या PDF मध्ये सगळ्यात शेवटी फॉर्म दिले, ते फॉर्म पण मी तुम्हाला दाखवतो. बरोबर, फॉर्म भरायची लास्ट डेट तुम्हाला सांगितली. आता हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे का नाही, तर त्यांनी सांगितलंय टपालाद्वारे किंवा विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरात. त्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी तुम्हाला ऑफलाईनच द्यायचं आहे. फी एकापेक्षा जास्त अर्ज काय, बघा फी तुम्हाला 1000 रुपये ओपनसाठी आहे, 900 रुपये कॅटेगरीसाठी आहे. यात त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलंय, तुम्हाला नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट DD बनवायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मधला असावा, शाखा कोड क्रमांक 3239, IFS कोड SBIAN 0003239 IFS कोड. हे कोड वापरून तुम्हाला काय करायचं आहे, DD बनवायचा आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांनी 1000 रुपयाचा DD बनवायचा आहे, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 900चा DD बनवायचा आहे. आणि हा DD तुम्हाला बाय पोस्ट पाठवायचा आहे. कुणाला पाठवायचा आहे सांगतो मी तुम्हाला. पुढे त्यांनी सांगितलंय की खुल्या प्रवर्गातील जाहिरात केलेल्या पदास अर्ज करायचे असल्यास अशा उमेदवारांची खुल्या प्रवासासाठी निर्धारित केलेले शुल्क भरणं गरजेचं आहे. आता यामध्ये माजी सैनिक आणि दिव्यांग आणि इथे अनाथ यांना फी माफ आहे, त्यांना फी भरायची गरज नाही आहे. तरी पण इथे देताना त्यांनी माजी सैनिक दिव्यांग दिलाय आणि पुढे अनाथ दिलाय. यांनी एकदा कॉल करून घ्या किंवा मी कॉल करून तुम्हाला माहिती देतो. पुढे एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतात का तुम्ही, यस करू शकता. बघा, एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदाकरिता वेगवेगळा अर्ज करावा लागेल. म्हणजे प्रत्येक पदाला वेगळा अर्ज करून तुम्हाला पोस्ट करावा लागेल. पोस्टचा खर्च वेगळा, प्रिंटचा खर्च वेगळा, प्रत्येक पदाचा वेगळा. फॉर्म भरला तर शुल्क सुद्धा तुम्हाला वेगळा भरावा लागेल. शुल्क भरणे आवश्यक आहे वेगवेगळा. 2 पदाला 2000 रुपये, 3 पदाला 3000 रुपये भरावे लागेल तुम्हाला. ओके, पुढे घेऊन जातो. ऑफलाईन अर्ज आणि परीक्षा असणार. ही बघा अर्ज करण्याची पद्धत कशी आहे. प्रस्तुत पदाकरिता फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल. मग तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, एक तर बाय पोस्ट करा किंवा बाय हँड द्या. आता तुम्ही राहुरीमध्येच राहणार असणार आहे, तेच विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. बाय हँड दिला तरी चालते किंवा बाय पोस्ट केला तरी चालणार आहे.
ओके. एकापेक्षा जास्त पदकरिता अर्ज करू शकतील, तथापि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आणि वीज शुल्क भरणे पण आवश्यक आहे. म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला वेगवेगळे प्रत्येकासाठी वेगवेगळे डिमांड ड्राफ्ट पण देणं गरजेचं असणार आहे. परत डॉक्युमेंट सुद्धा प्रत्येक फॉर्मवर अजून वेगवेगळे प्रिंटआउट देणं गरजेचं असणार आहे. ऑफलाईन परीक्षेचा निकाल पात्र अपात्र याद्या तुमच्या mpkv.ac.in यावरती मिळणार आहे. कागदपत्र तपासणी त्यानंतर होणार आहे. लक्षात घ्या, डॉक्युमेंट तुमच्याकडे प्रॉपर असलं आहे. प्रकल्पग्रस्त डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. ते असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यांनी सांगितलं आहे की साधारणतः लेखीमध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मार्क सुद्धा पाडणं गरजेचं आहे. म्हणजे 90 मार्क तुम्हाला 200 असेल तर 90 मार्क पाडावा लागेल. त्यानंतर महत्त्वाचं काय, परत एकदा मी रिपीट करतो, ही एक्झाम ह्या जागा राहुरी कृषी विद्यापीठात बघा त्यांनी सांगितलंय. सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता कंसात विद्यापीठ प्रकल्पग्रस्त म्हणजे विद्यापीठासाठी तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात, विद्यापीठामध्ये तुमची जागा जर गेली असेल त्या प्रोजेक्टसाठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी ह्या जागा आहे. प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्प बाधित उमेदवाराने अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरवण्यात येतील. सो काळजीपूर्वक फॉर्म भरा. इथे काही मदत लागली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा, त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेतो. आणि जाताना सांगू इच्छितो की तुम्हाला या सरळ सेवेच्या एक्झामसाठी उपयुक्त अशी बॅच 25% ऑफमध्ये आता अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तयारी करा. जे प्रकल्पग्रस्त राहुरी विद्यापीठाच्या आजूबाजूला राहतात त्या सगळ्यांनी तयारी लागा, कारण तुमचं सिलेक्शन जवळपास फिक्स आहे. जागा 787 आहे. तर तुम्ही कशाला अप्लाय करा ते पण जास्त महत्त्वाचं असणार आहे, पण कॉम्पिटिशन मात्र कमी असणार हे नक्की आहे. सो लक्षात घ्या, फॉर्म व्यवस्थित भरा. फॉर्म भरताना काळजी करू नका. काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आमच्या टीमला कॉल करा. 88-88-25 61 ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.